परमपूज्य काका माऊली यांना वंदन करून आणि त्यांची आज्ञा घेऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते आहे। परमपूज्य श्री कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ बरसाना खामगाव द्वारा आयोजित परमपूज्य अरविंद आगाशे काका स्मृती व्याख्यानमालेला म्हणजे त्याच्या दुसऱ्या पर्वाला दुसऱ्या पुष्पाला सुरुवात होते आहे। त्यासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत आदरणीय श्री मुकुलजी कानेटकर। त्यांचा परिचय म्हणजे ते भारतीय शिक्षण मंडळाचे संयोजक आहेत। स्वामी विवेकानंदांवरचे व्याख्यान आणि मुकुंद कानेटकर असं जणू एक समीकरणच आहे। ते बोलण्यातून साक्षात विवेकानंद समोर उभे करतात अशी त्यांची ख्याती आहे। असे वक्ते आज आपल्याला लाभले हे आपलं अगदी परम भाग्यच आहे। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतात आहेत डॉक्टर श्री उल्हासजी फडके। हे शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष आहेत। ते सिंचन मंडळाचे सदस्य होते। तसेच शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी व शिक्षण क्षेत्रातल्या उन्नतीसाठी त्यांनी खूप कार्य केले आहे। आणि अशातच त्यांचे 2 पुस्तकं जनजागरण आणि गणित तज्ञांचा हे 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। तर मी आता आजचे आपले वक्ते प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष यांना विनंती करते की दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी। आणि पुष्पार्पण पण ते करतील काका आणि नानांच्या परमपूज्य काका आणि नानांच्या प्रतिमेला अशी मी त्यांना विनंती करते। दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली आहे। आता दुसरी औपचारिकता म्हणजे स्वागत समारंभ। आजचे आपले प्रमुख वक्ते श्री मुकुलजी कानेटकर यांचं स्वागत कृष्णदास सेवा मंडळ यांचे नागपूरचे अध्यक्ष श्री भागवत तिवारी करतील अशी मी त्यांना विनंती करते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उल्हासजी फडके यांचं स्वागत करण्यासाठी मी एडलवार काकांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
प्रास्ताविकासाठी आता मी माईक प्रसाद कुलणकरांकडे देते. सद्गुरू परमपूज्य नाना महाराज तराणेकर व परमपूज्य आकाशा काका यांच्या चरणी त्रिवार वंदन. तसेच आजच्या परमपूज्य आकाशा काका स्मृती व्याख्यानमालेचे म्हणजेच बागयज्ञाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उल्हासजी फडके व आजच्या या व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प गुंफणारे आदरणीय श्री मुकुलजी कानिटकर, उपस्थित मान्यवर व सर्व श्रोतागणांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. समाज ही धारणा असल्यामुळे एखाद्या गोष्टीचा परिणाम व्हायचा असेल तर तो परिणाम व्यक्तीवर होणे आवश्यक असतो. स्वतःमध्ये परिवर्तन करायचे असेल तर ते पहिले व्यक्तीत झाले पाहिजे व या अनुषंगाने संतकार्य, समाजमानस, धर्म व अध्यात्म यांच्या परस्पर संबंधीचा वास्तुनिष्ठपणे विचार करण्यासाठी व त्यावर वैचारिक मंथन होणे ही काळाची गरज आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन परमपूज्य कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ खामगाव यांच्या विद्यमानाने कृष्णदास सेवा मंडळ नागपूर परिवारातर्फे ही द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आम्हाला आनंद होतोय. परमपूज्य श्री आकाश काकांचे संपूर्ण जीवन हे समिष्टीच्या कल्याणासाठी समर्पित होते. लोकोत्तर जीवन जगणाऱ्या या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यातील त्यांच्या प्रबोधन सामर्थ्याची प्रचिती त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाने घेतलीच आहे. या प्रबोधनाची परंपरा अखंडपणे चालू राहावी यासाठी आपण सर्वांच्या सहभागाने आपण ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. याचे द्वितीय पुष्प आज स्वामी विवेकानंद आणि धर्मविज्ञान या विषयाचे असून ते मान्य श्री मुकुलजी गुंफणार आहेत. भारत उठो, अपनी आध्यात्मिकता के सारे संसार से विजेता बनो. 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकांचा सुरुवातीला भारतीय वंशाचे युवा संन्यासी स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माची ध्वजा त्रिखंडात फडकविली. शेकडो वर्षांचा परकीय आक्रमणामुळे सत्य हरवलेल्या भारतीयांमध्ये धार्मिक व आध्यात्मिक आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागविला. संपूर्ण जगासाठी उपकारक असलेले वेदांताचे तत्वज्ञान आधुनिक आणि सोप्या परिभाषेत मांडले. माझाच धर्म खरा या संकुचित धर्मवेड्यातून होणारा रक्तपात थांबविण्यासाठी सर्वच धर्म सत्य आहेत हा भारतीयांचा विचार संपूर्ण जगात राबविला. देशाची अधोगती धर्मामुळे नाही तर धर्मतत्वाचे आचरण न केल्यामुळे होते हे सिद्ध करून दाखवले. विज्ञान आणि अध्यात्म याचा त्यांनी सुंदर समन्वय साधला. विवेकानंदांच्या या भूमिकेमुळे भारतीय तरुणांमध्ये देशासाठी सर्वस्व त्यागण्याची भावना, समर्पणाची भावना, धर्म आचरणाची भावना व अध्यात्म विद्वानांची सांगड घालण्याची वृत्ती तयार झाली आहे. स्वामी विवेकानंदांनी हे सिद्ध केले आहे की हिंदू धर्म हा विज्ञानाशी निगडित आहे. स्वामींनी कर्माला उपासनेचे महत्त्व दिले आहे आणि मनुष्य जातीतील सेवा करून मोक्ष प्राप्त करण्याचा उपदेश पण केला आहे. जर आपल्या देशातील लोकांना स्वामीजींच्या उपदेशावर चालायचे असेल तर एक असा धर्म स्थापन करावा लागेल ज्यात मनुष्याने सांप्रदायिक न होता व्यापक सहिष्णुतेने विचार करून अध्यात्माचा अंगीकार केला पाहिजे. याचाच अर्थ की धर्माचा विचार करताना श्रद्धेला बुद्धीचे अधिष्ठान दिले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी कधीच नवीन आचार विचारांचा उपदेश केला नाही. त्यांनी जो उपदेश केला तो त्यांच्या लेखनातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या भाषणातून फक्त भारतीय धर्मशास्त्रांचा आणि त्यांचे गुरु परमसिद्ध श्री रामकृष्ण परमहंस यांच्या उपदेशांचा उपयोग करूनच केला. आधुनिक मानवाला असा धर्म निर्माण करावा लागेल ज्यामध्ये त्यांची सत्सद विवेक बुद्धी काम करेल आणि विज्ञानाशी निगडित असेल आणि ज्यामध्ये मनुष्यामध्ये कुठलाही भेद करणार नाही, कुठलंही कोणाचं शोषण करणार नाही, कोणाशीही युद्ध करणार नाही. एकात्मतेचा भाव हा सर्वव्यापी
स्वामी विवेकानंदांनी आणला. विवेकानंदांनी ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग यावर ग्रंथ लिहिले आणि जर मानवाची आध्यात्मिक प्रगती व्हायची असेल तर ती केवळ वरील विभिन्न माध्यमातून होऊ शकते हे पण सिद्ध करून दिले. हाच उद्देश समोर ठेवून आम्ही ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. याचे आजचे पुष्प श्री विवेकानंद आणि धर्मविज्ञान हे मुकुलजींकडून आपण ऐकण्यात जास्त उत्सुक आहोत. धन्यवाद. आताच आपण या वाग्यज्ञाच्या मागचा, या आयोजनाच्या मागची भूमिका आपण ऐकलेली आहे. सध्या भारतात आणि भारताच्या बाहेर विदेशात सुद्धा सगळ्यांचं व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन काहीसं गुंतागुंतीचं, काहीसं म्हणण्यापेक्षा बरंचसं गुंतागुंतीचं झालेलं आहे. प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे धावलेला आहे. तर भौतिक सुखाच्या मागे धावताना दमछाक पण झाली आहे आणि ज्या सुखासाठी ते धावतायत ते सुखही न मिळाल्याने काहीशी निराशाही पदरी पडलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मानवी मूल्यांची जपणूक होणं, ते मानवी मूल्य मनामध्ये रुजवणं हे अतिशय आवश्यक झालेलं आहे. कार्ल मोहनजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना म्हणजे भारताचा भाग्योदय कशात होईल तर सगळ्या जगाला, अखिल विश्वाला त्या चैतन्यमयी आपल्या प्रभूकडे किंवा चैतन्यमयी शक्तीकडे आपण घेऊन जावं ही क्षमता आपल्यात येण्यासाठी पहिले ही मूल्य आपल्यात रुजली पाहिजे आणि ही अशी मूल्य आपल्यात रुजावी यासाठी हे सगळं प्रयोजन आहे. आणि त्यासाठी आज मी आपले अध्यक्ष श्री उल्हासजी फडके यांना, डॉक्टर श्री उल्हासजी फडके यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. आजच्या आगाशे काका स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने दुसरं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असलेले थोर विचारवान मुकुलजी कानिटकर, या व्याख्यानमालेचे सर्व आयोजक, उपस्थित सर्व श्रोता बंधू भगिनी, स्वामीजी आणि धर्मविज्ञान असा विषय आज आयोजकांनी दिलेला आहे. तसा धर्मविज्ञान हा विषय म्हटला की आपल्याला कॉन्ट्राव्हर्सी वाटते आणि ही कॉन्ट्राव्हर्सी जी आहे ती युरोप खंडामध्ये सुरू झाली. युरोपामध्ये विज्ञान प्रगत व्हायला लागलं आणि विज्ञान प्रगत होत असताना काही वैज्ञानिकांनी बायबलमधल्या कन्सेप्टला क्रॉस करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये कोपर्निकस आहे, गॅलिलिओ आहे. आणि जेव्हा धर्ममार्तंडांच्या लक्षात आलं की हे आपल्याला क्रॉस करतात, बायबलमध्ये चूक लिहिलंय म्हणतात आहे आणि त्यामुळे धर्म आणि विज्ञान असा एक विरोधाभास गेल्या 500 वर्षामध्ये युरोप खंडात अस्तित्वात आला आणि तो जगभर पसरला. म्हणजे गॅलिलिओला तर शिक्षाच झाली, म्हणजे त्याला स्थानबद्धता साधारणतः 9-10 वर्ष घरात स्थानबद्ध राहावं लागलं. कारण गॅलिलिओने सांगितलं की ही पृथ्वी स्थिर नाहीये, सूर्य फिरतो पृथ्वीभोवती, ते चूक आहे. त्याच्याकरता त्याला शिक्षा भोगावी लागली. 200 वर्षानंतर चर्चने कबूल केलं की गॅलिलिओचं म्हणणं बरोबर होतं, पण चर्च चूक होता हे नाही म्हणते. मग कोपर्निकस असेल, न्यूटन असेल, या सगळ्यांच्या विचारांना सेपरेट करण्यात आलं किंवा हे विज्ञानवाले आहेत,
धर्मवाले वेगळे. पण असा विषय कुठेही भारतीय विचारांमध्ये नाही आहे. आपल्या इथे आर्यभट्टांनी, वराह मिहिरांनी, ब्रह्मगुप्तांनी सगळ्यांनी हा सगळा विषय व्यवस्थित रीतीने मांडलेला आहे. टिळकांनी जे ओरायन लिहिलं त्याचा जो बेस आहे तो 5000 वर्ष जुना आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट आलेल्या आहेत की बाबा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, हे नक्षत्र आहेत, हे तारे आहेत, मृगशीर्ष हे नक्षत्र, म्हणजे असा सगळा विषय आलेला आहे. त्यामुळे भारतामध्ये ती कॉन्ट्रोव्हर्सी येणे हे कदापि शक्य नव्हतं. पण हा सगळा विषय शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामीजींनी मांडला आणि जगाला असं वाटलं की इथून सुरुवात. स्वामीजींचं ते युगप्रवर्तक भाषण आणि त्यानंतर त्यांची जी युरोपात, अमेरिकेत झालेली व्याख्यानं, त्यामुळे भारत देशाच्या धार्मिक संकल्पनांचा परिचय जगाला झाला आणि याच्यातून समजायला लागला यांच्याजवळ काही आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ते आपल्या सगळ्या विचारांचे उद्गाते म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. लोकांना असं वाटलं की 11 सप्टेंबर 1893 पासूनच सुरुवात होते भारतातल्या विचारांना. असा सगळा विषय सुरू असताना धर्म हा वेगळा, हा अंधश्रद्धेवर आधारित आहे, विज्ञान प्रयोगावर आणि ऑब्झर्वेशन्सवर, निरीक्षणांवर आधारित आहे.